मला वाटतं माळ घाला घालतच का आता यांना सुद्धा आषाढामध्ये मटण खाणाऱ्यांची एवढी अडचण झाली. गटाला मुशीचं मटण खायचं का बोकड्याचाही सत्य देऊन तुला. काल होती एकादश आज काल खाता येत नाही आज खात आहे. उद्या नामदेव महाराज पुण्यतिथी सावता बाबा पुण्यतिथी खाता येत. परवा दिवशी श्रावण लागत बोकडाचंही सरत निराय. मग त्यांनी आयडिया केली एखादं दुपारी सुटून गेली. 6 जण आज खाऊन येईल. आता काहींच्या डोक्यात कसं आहे परदेशी खाऊ म्हणजे गुरुवारी आणि गुरुवारी लागतोय श्रावण. मग हे रात्री 8ला खाना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भस्म कपाळाला लावून आता महिनाभर काही हे पुढं टाकणार. काही नाही हे सगळं ना पाडे. चला पुढे आता करंट लावून दिला तुम्हाला. करंट लागला का सोपं झाला बघण्याचा. आता अपंग थोडा आहे किचकट पण पहिलं पुन्हा एकदा गायकवाड साहेबांच्या आईची सुद्धा 100वी आपल्याकडून व्हावा. त्यांना देवाने आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या वडिलांची कृपा त्यांच्यावर अशीच राहावा. ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोला निर्वास. आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला. बोललं तर कळेल. प्रश्न माझा प्रश्न असा आहे तुम्हाला. मोबाईल बंद कर. मला बंद कर. हा बंद कर. ते चमकतो माझ्या डोळ्यावर म्हणून. माझा प्रश्न आहे तुम्हाला. फक्त बोलत जा. आता टाळकरी बेडकरी टाळकरी बेडकरी सोपदार विबदार इनेकरी शिष्टमिष्टीवाले वारी काय का तुमच्याकडं सगळं आहे. आहे अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आहे गाडी आहे बंगला आहे. गाडी काय का म्हणता. गाडी बंगला पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर शेगडी हीटर हिटर इहर वाफे चिंगड्या कांदे गोण्या सगळं आहे. गरीब गरीब कोणी नाही. गरिबी ही लबाडीची आहे. आता काही लोक म्हणतात गरिबी समाजाची दूर झाली पाहिजे. समाजात गरीबच नाही ना कोणी. कोण गरीब आहे कीर्तनात बसलेला त्याला म्हणा पोटवर कर. मी तुला 10 मिनिटात तिथं श्रीमंत करतो. कोण गरीब आहे त्याला कळू ना. एका मिनिटात तुम्ही सावध राहा लगेच श्रीमंत व्हायला. गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरीबा इतकी कचेरीत गर्दी कोणचीच नाही. खरं का खोटं. आता पुढचं ऐकलं का जरा झोंबत. गरीबा इतका किडाच पडला नाही. कोण गरीब. दुधाला भाव नाही आंदोलन. कांद्याला भाव नाही आंदोलन. सोयाबीनला भाव नाही बघा आंदोलन. कपाशीला भाव नाही. सगळ्यात महाग दारू आहे. किती बेवडे उपोषणाला बसले मला सांगा. बसले तुमच्या ते 2-4 जण का दारूची भाव उतरली पाहिजे म्हणून. म्हणून मी म्हणत असतो दारू बाटलीनं नाही विकली पाहिजे. दारू ML ने विकली पाहिजे. 100 रुपये ML म्हणजे 1 लिटरला 10,000. कपाशी बंद होईल. सगळं आहे तुमच्याकडं. शब्द फिट आहे का. पण माझं म्हणणं आहे तुमच्याकडे 2 गोष्टी नाही. बारीक आहे का. सगळे सगळे पण 2 गोष्टी नाही. ऐका बरं का. कोणत्या हा म्हणा नाही तर नाही म्हणा. एक
समाधान आणि 2 आनंद. पैसा दिवे, पैशाला ऊत आलाय, ऊत. ज्याला आटली नाही त्याच्याकडे आटली चटी नाही त्याच्याकडे 9,000 90,000 आहे. सगळं आहे पण 2 गोष्टी नाही. या माहिती नाही का बोला तुम्हाला? एक गोष्ट समाधान आणि 2 गोष्ट आनंद. बोला ना, तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो? सगळं आहे फक्त काय नाही, समाधान आणि आनंद. आता समाधान नाहीये का तुम्ही घालवलंय? मी काय म्हणतोय, तुमच्याकडे समाधान नाहीये का तुम्ही घालवलंय? समाधान बोला ना, घालवलं. बरोबर आहे. आता समाधान का घालवलं याचं उत्तर आहे का? घरात कचकच घुसली का समाधान गायब होत. आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात कचकच आहे, कचकच. सारखी भांडणं, सारखी भांडणं, सारखी भांडणं. पाया पडतो मला तुमच्या द्वादशी आज प्रदोष आहे. कधी भांडा पण 3 भर पोटाला जेवण करताना तरी समाधानाने जेवा. हे रात्रंदिवस तुम्ही कमावता कोणासाठी? याला लागतं काय? 2 चपात्या, 1 वाटीवर भात आणि वाटीवर कालवण. पण प्रत्येक घरात जेवताना कचकचे. तुमचं काय म्हणत? नवरा बायको दोघंचे. तो त्याच्यावर धावत होती, त्याच्यावर धावत. म्हातारी म्हाताऱ्यांची म्हातारा म्हातारीवर धावतो. म्हातारी म्हणते कॉलेजला त्याला चांगला दिसायचा म्हणून नादी लागली. तेवढा म्हातारी म्हणली, म्हातारा म्हणला तू नको या गावपणा करू. नवरी संघ कलवरी आली माया गपावून हसली तो आम्ही नाईट लागलो. त्याची फळं मी भोगितोय. काय चालू आहे घरात? बोलत पटकन. कचकच आणि पाया पडून सांगतो, कचकच घरात आली का घरातून समाधान गेलं. तुमचं काय मत आहे? जेवताना तरी समाधानी राहा. अरे करता कोणासाठी? रात्र दिवस हाडाची काढ करून तुम्ही इष्टीची कमवता पोटासाठी का? या 3 भर पोट आहे. या 3 भर पोटाला जर खायचं सुद्धा नसेल तर तुम्ही कमवता कोणासाठी? कापाट्या करू करू इस्टेट कमायची, पाणी घालू घालू दूध विकायचं, उपन्न खाली घालू घालू माशी विकायच्या, चिल्ल्या खाली घालू घालू गोण्या टाकायच्या. मी ती लवकर यावा म्हणून त्याच्यावर दिवशी फवारायची आणि ती मी ती सप्तेच्या पंक्तीत द्यायची. कशाला पाप करणार? पाया पडून सांगतो, कचकच गेली का समाधान आलं आणि समाधान कचकच आली का समाधान गेलं. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? दुसरी एक गोष्ट आली आता गेली. पहिले काय गेलं? बाबा समाधान. कशामुळे गेलं? कचकरत. दुसरी गोष्ट आपल्या घरातून गेली, आनंद. आनंद आनंद आता एवढे बसले कीर्तनाला बा, एखाद्या चेहऱ्यावर तरी आनंद आहे बा. कसे बसले? तसं काही इंद्रिकरला कावळा शिवायचा आणि मा भात कावळ्याने खाला काही. अजून 5 वर्षाने सरकारी दवाखान्यामध्ये आनंदाचं इंजेक्शन आणावं लागेल आणि आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं आणि म्हाताऱ्याने येऊन हसून आणायचं आणि म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं का खेळभर म्हातारीला दिलं का आणि दोघांचा पावर कमी झाला का? आनंद फार तरी लोक झाली. तरी खाती नाही, पिती नाही, तरी. अरे एकच वाक्यात उत्तर द्या मला. बरं जाय, लांब जाय. खुर्ची पाहिजे, पळून नाही जातो.
खुर्ची म्हणजे काय खेळ समजला का? केवढा आटापिट्टा करावा लागतो खुर्चीला तुला माहिती? अजून 5 वर्षांनी लोक इथं फेकवा देत होते. खुर्ची घेऊन येईल घरी विधान आनंद गेला. आता उत्तर आपल्याला सापडायचंय. समाधान का गेलं तर कचकच आहे. आता आनंद का गेला बारीक ऐकायचं. एक साप आहे ना, साप 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 जर रस्त्याने चालला तर तोऱ्यात चालणारा प्राणी, त्याला त्याच्याशी काही गेला नाही. पण साप जर एखाद्याला चावला ना तर साप पळवतो, कारण त्याला मरणाची फटाफटा तिथे. पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर माणूस मरेल, पण मिठी सुद्धा नाही. तुम्हाला मला सगळ्या माणसांना एकच साप चावलाय, मी नसलो तो कोण वाचवी, मी नसलो तो साध कोण म्हणे. मी महाराज आहे, तू बधीर आहे, माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नाही, त्यानं तिसरी केली असती. माझा पाय लागला, तुझा पायच तसा. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 10 गुंठे इकून आणायचा नीट आहे का? आणि मी नावाच्या सापानं मिठी मारली का आनंद केला. तुमचं काय मत आहे? आज सगळ्यांना मी कस काय आपला माईक आवाज देतो, कस काय ना वाजवलं, कस काय आपली चाल नाही, त्याच्या बाजून कसा. आणि मी नावाच्या सापानं मिठी मारली का आनंद गेला. हे तुमचं वाक्य पटतंय का तुम्हाला? दुसरं वाक्य ऐका. आनंद का गेला? विंचू आहे ना, विंचू 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 एवढंच गडी आहे. पण चालायला जगात सगळ्यात फुगीर प्राणी विंचू. कधीच नांगी खाली करून चालत. तशी काही माणसं पहा, कालवानाला तेल नाही पण कपडे. ही विंचवाची आवड. बँकेचा शिपाई टाकला नोटीस देऊ एवढं कर्ज, पण बुटाला साबण नाही. आता आई, जर तो विंचू एखाद्याला चावला हे तर नांगी खाली टाकतो. चावल्या विंचूवर नांगी करीत नाही, कधीच नाही. लाज वाटते त्याला खाली. ऐका, पण एखाद्या माणसाला जर अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली तर तो माणूस मरेल. तो एकटा मरणार नाही, खानदान घेऊन मरेल, पण त्याचा अहंकार झाला. सगळ्या लोकांचा आनंद मी नाही गेला आणि अहंकाराने गेला. तुम्हाला पटणार नाही मला. राजा दशरथाचा मृत्यू झाला. राजा दशरथ तडफडून गेला. अख्खी अयोध्या रडली, पण काही रडली नाही. काही का रडली नाही माहितीये तुम्हाला? कैकेयीला अहंकार नावाचा विंचू चावला होता. माझं गाडीवर बसवावा आणि रामाला वनवासाला जावा. कोणता विंचू होता तो? तर कैकेयी अशी मेली तर टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का अख्ख्या महाराष्ट्रात कैकेयी माणसं? वाचलं का तुम्ही कैकेयी का ढाबा? वाचलं का कैकेयी बार? शेंबड्या पोरीचं नाव सुद्धा कैकेयी नाही. काही पोरी इतक्या देखण्यात का दिवसा बेडरूम पाहिजे पाहिजे तरी तिचं नाव तेजस्विनी. काही पोरी इतक्या माणसाला पाहिलं चक्कर येते तरी तिचं नाव चंद्रकला आहे.
नाव नाही. उत्तर परत निघायचा. कैकेयीला विंचू चावला. कोणता? कोणता साप आहे गेला बाबा लगेच. मी कोणता विंचू अंका तुम्हाशी नाही ना कुणाशीच नाही. फूल है गुलाब का. आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा. हे गुलाबाचं फुल वापरू नका. ते लई पाहिजे. सूर्य फुल वापरा. काय प्रेम करतो काय तगडा करतो. कोणता विषय अंका आता शिकवण झाली बर का. आणि या दोघांमुळे आनंद गेला करायला. तिसरी आई का कोण आहे? आई का सापानं मिठी मारली का आनंद गेला. अंकाल नावाच्या विंचवानं नाही मारली का आनंद गेला. आणि तिसरी एक जण याच्यात आली. तिचं नाव पोलाटी नाही. आणि पोलाटीचं नाव माया आहे. आपली डांबरीवर चिपकाला. ऐका किचकटे. पहिला साप मी, दुसरा विंचू अंका. आता फिट बसले कीर्तन. तिसरा कोणी आहे? तिसरी कोणी ऐका कोलाटी. कोलाटी म्हणजे माया. आता ही त्यांनी काय का
ती ह्या गावात नव्हती. तिचा आणि ह्या गावाचा काही संबंध नाही. हा जन्माला आला, 9 महिने आईने कुशीत ठेवला, पांडुरंगाने तो सांभाळला. हा बाहेर आला तेव्हा ही कोलाटी त्याच्या संग नव्हती. कोण कोण? माया. ती आली ह्या गावात, आई ती पाहुणी, तिचा आणि याचा काही संबंध. ती राहायला आली याच्यात आणि म्हणती काय माहिती का, मला याच्यातच नवरा करायचा, याच्यातच आली आणि याच्यातच मला नवरा करायचा. तिला म्हणलं कर बाई, पण ती म्हणजे मला 2 अटी आहेत. माझ्या नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, पहिली अट. आणि मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे. किचकट राहत, फक्त बारीक ऐकलं तर कळत. ती माया याच्यात राहिला आणि तिने सांगितलं मला नवरा करायचा. म्हणजे करा, याच्यात काही नवऱ्यांना तोटा नाही, त्याच्या आतमध्ये नाही नवरी करायचं का? म्हणजे हा, तिने नवरा केला. मी नवऱ्याचं नाव मी. माया आणि मी हे दोघं एकत्र आले. मी निर्माण कोणी केला? मायेला. म्हणजे ती कोण झाली? त्याची आई. आणि त्याच्याशी लग्न तिनं केलं, म्हणजे ती कोण झाली? त्याची बायको. म्हणजे आई तीच, बायको तीच. नवरा जन्माला माझे उदरी आणि मी झाले तयाची. आता ती नवरी झाली आणि हिला दिवस नाही गेले, तिच्या नवऱ्याला दिवस गेले. पोरं हिला नाही झाली, तिच्या नवऱ्याला झाली. आणि तिच्या नवऱ्याला पोरं झाली 12. ऐका आता, 6 झाली पोरं आणि 6 झाल्या पोरी. ऐका, एक एक पोरग माझा तुम्हीच. आता काम काम, अरे मोज ना, काम अंग सदा घेतो तुम्हाला. कोण मोजी मोज पटकन. काम, क्रोध, लोभ. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. झाले 6 पुरी. ऐका, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा. 6 पोर, 6 तिला झाल्या. कोणला? मीला. मीची बायको माया, मीची आई माया. तिला झाले पोर, त्याला झाले पोर 12. 6 झाल्या पुरी आणि 6 झाले पोर. आणि एवढं गचपान याच्यात राहिला आलं काला भजन करील मला. आता 12च्या 12 पोरांची माहिती एक एक वाक्यात ऐकायची का पुढे जायचं? तुम्हाला एक एक वाक्यात माहिती ऐकायची आहे का पोराची का पुढे जायचं? ऐकायचे ना? ऐका. पहिला पोरगा आहे काम. आता काम नीट ऐका पोरं पोरी. पकवादे विकवादे गायक वादक नीट ऐका. महाराज मंडळी तर अतिशय बारीक ऐका, कारण सध्या महाराज मंडळी थोडी वागण्याच्या बाबतीत फेल गेली. मंडळी फेल. इंद्रिकर बोललं का शिव्या खात. मी शिव्या तरी कोणत्या खाऊ? काय उठता घेतलंय का? रोज उठून 90 लफडं आहे माझ्या भाऊची. रोज असा दिवस नाही का आज लफडं नाही. आज उठलो का बाईला बोलला, गाड्याला बोलला, शिवीला बोलला, बोकड्याला बोलला. एक वाक्य समजा, एक अभंग 5 नसला तरी चालेल, पण परमार्थिक माणसाची वागण्याची लेवल चुकलेला पाहिजे. तुमचे अभंग काय किती 5 आहेत कोणी घेत नाही, कोणाला इतर. या मी एका अभंग महिना काढू शकतो. आम्हाला तुमचं काय अधिकार आहे? अभंग कालही घेतला होता, आज काय घेतलं? मी 3दा घेईन. तसं नाही येते. पण माणसाची साधना ढिल्ली नाही झाली पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे चारित्र्य आणि सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे शरीर.
गाड्या बिड्या बंगले बिंगले मग हे काही पराक्रम नाही. गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पायदा करणं हा काही इतिहास नाही. तुला बरं झालं म्हणजे तो काय एखादा गड काबीज केला असं काय. हॅलो मला मुलगा झाला काही मिळवणूक काढायची आतापर्यंत कोणाला झाला नव्हता तुला एकटा होता. तू एकटाच न रे का अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं का पालथं पडायला लागलं का टेटस लागलं उठाणं पडायला लागलं तर काही पराक्रम नाही. पण अशा माणूस होणे आणि वडिलांचं भाव्य स्मरण करणे आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा सत्कार करणे याला किंमत. हे कोणी करेल हे गाड्या बिड्या घेणं तर काही नवीन काही एवढी शिस्त घेतात. काही लोक म्हणतात नुसतं जग सुधारलं. काय सुधारलं? 10 वर्षापूर्वी जर एखाद्याच्या घरात साखर नसली तर माणसं म्हणायचे अजून तुम्ही गुळ वापरता गरीब आहे का काय. आज टोटल हायवेला कुठंच साखरेचा चहा मिळत नाही. पुढे लोक पुढे गेले का मागे आले. 10 वर्षापूर्वी एखाद्याच्या घरात जर गॅस नसला गॅस आणि चूल असली तर माणसं म्हणायचे डोळे जातील गॅस घेऊन टाका. आज टोटल हायवेला बोर्ड आहे चुलीवरील मटण मिळेल. काय नवीन आलंय. काय लोक म्हणतात जग सुधारलंय. सुधरू अजून लोक तोंडाने जेवतात. तुलाही पैसेवाला हे पण तर इकडे सुरू करता ना. एखाद्या कोटीचा चेक नाही आहे मला. नाही आपलं बरं पांढरी सकाळी किती म्हणजे झाला शाळा विषा काढल्या म्हणजे झाला पडली बायको तिकडे करायची ना हायवेला रोट्या आणायच्या. मी करा आवडत नाही. 22 रोट्या आणल्या मटणा सगळं अख्या रात फॅन लावला तरी वाद जायला झाला. लग्नाला गेलं मठ्ठा प्यालं. मठ्ठा वीज गलास मठ्ठा प्यालं. घरी गेलो बाथरूम गेलो मध्ये गेलो मठ्ठा कळत गाडी. उभं राहिलं का काढ 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 बसलं का खा 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 खा. त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली आतमध्ये. चहा तुम्हाला चहा लागला काढ 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 काढ. नाही थोडं जगायचं कारण आपण छत्रपतीच्या राज्यातली माणसं आहे. आणि गायकवाड साहेबांनी आज वर्ष वडिलांचं पुण्य स्मरण नाही केलं धर्माचं काम केलं. कारण आता आपल्याला माणसं वाचवायची नाही आता आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आपल्याकडे धर्म हे भांडवल आहे. आता मार्च महिन्यापासून धर्म झोपेला होता. जशी मतमोजणी झाली